पुणे जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली। दौंड तालुक्यातील कडेठाणी या ठिकाणी लता धावडे या महिलेचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना घडली होती। मात्र या महिलेचा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यात नाही तर पुतण्यानेच दगडाने खून करून बिबट्याच्या हल्ल्याचा बनाव केल्याचं पोलीस तपासात उघडकीस आलंय। या प्रकरणी यवत पोलिसांनी दोघांना अटक केली। सतीलाल मोरे आणि अनिल धावडे असं अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली। 7 डिसेंबर 2024 ला शेतात काम करणाऱ्या लताबाई धावडे यांच्यावर बिबट्यानं हल्ला करून त्यांना ऊसाच्या शेतात फरफटत नेलं असं सांगण्यात आलं होतं। या हल्ल्यात लता धावडे यांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचा दावा त्यावेळी तक्रारदार अनिल धावडे यांनी केला होता। वन विभागानं हा वन्य प्राण्यांचा हल्ल्यात मृत्यू झाला नसल्याची शंका उपस्थित केली। मृत महिलेच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करून वन विभागाच्या नागपूर इथल्या प्रादेशिक न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेत त्याची तपासणी करण्यात आली। मृत कोणत्याही वन्य प्राण्यानं हल्ला करून मृत्यू झाला नसल्याबाबतचा प्रादेशिक न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळा नागपूर यांचा अहवाल पोलिसांना प्राप्त झाला। त्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली। आरोपीनं अनैतिक संबंधाच्या कारणावरून लता धावडे यांना ठार मारल्याचा कट रचला। त्यांना दगडानं ठार मारल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय।